राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात राबवलेल्या मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाई करत 20 गुन्ह्यात 520 लिटर हातभट्टी दारू, 21,280 लिटर रसायनासह 2 वाहने असा एकूण 9,18,602 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. भरारी पथकाने सोलापूर शहरातील बेडर पूल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वय 23 वर्षे राहणार मुळेगाव तांडा याला मोटरसायकल क्रमांक MH13 CN 4511 वरून जात असताना 100 लिटर दारूची वाहतूक करताना पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवर 14,400 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले आहे. प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील अजय देसू जाधव वय 27 वर्ष याच्या ताब्यातून प्लास्टिक बॅरेलमधील 2200 लिटर व लोखंडी बॅरेलमधील 200 लिटर रसायन जप्त करून नाश केले. सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात 49,000 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले. पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावच्या हद्दीतील पारधी वस्तीच्या दक्षिणेस असलेल्या सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून त्या ठिकाणी 450 लिटर रसायन नाश केले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील, सचिन भवड, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, अंजली सरबदे, सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, सुरेश झगडे, धनाजी पवार, सौरभ भोसले, बाळू नेवसे, दत्तात्रय पाटील, श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलिम शेख, आवेश शेख, जीवन मुंडे, गजानन होळकर व जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडले आहे.